अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शहरांना बसायला सुरुवात झाली। शेतीपाठोपाठ औद्योगिक क्षेत्रावर युद्धाचा परिणाम होतोय। औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या संभाजीनगरमधील उद्योजक या युद्धामुळे चिंतेत आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रावर दिसू लागलाय। छत्रपती संभाजीनगर MIDCतील लघु आणि मध्यम उद्योग युद्धजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेत। शिपिंग मार्ग बदलल्यामुळे निर्यातीवर परिणाम झालाय। ऑटोमोबाईल पार्ट्स, अभियांत्रिकी साहित्य आणि फूड प्रोडक्ट्सची आखाती आणि युरोपीय देशांमध्ये होणारी निर्यात मंदावली आहे। युद्धामुळे जहाजाचे मार्ग बदलल्यामुळे माल पोहोचण्यास विलंब होतोय। परिणामी उद्योगांचा कॅश फ्लो बिघडला असून परदेशी ग्राहकांकडून पेमेंट उशिरा मिळतंय। यासोबत उत्पादनाच्या ऑर्डर्स कमी झाल्यामुळे MIDC मधल्या अनेक उद्योगांमध्ये उत्पादनावर मर्यादा येतात। उद्योग क्षेत्रातल्या तज्ञांच्या मते ही परिस्थिती कायम राहिल्यास रोजगार निर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। शिपिंग रूट बदललेले आहेत। काही माल आमचा जो आखात देशात चालला होता तो जहाजं थांबलेली आहेत। काही JNPT या बंदरावर काही कंटेनर्स, फूड प्रोडक्ट्स असतील, ऑटोमोबाईल कंपोस्ट यांचे कंटेनर थांबलेले आहेत आणि त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। आमचा कॅश फ्लो बिघडलेला आहे। डिलेड पेमेंट व्हायला लागलेलं आहे। उत्पादनाच्या ऑर्डर्स तिथल्या इम्पोर्टर लोकांनी कमी केलेले असल्यामुळे उत्पादनास खीळ बसलेली आहे आणि त्याचा परिणाम आता रोजगारी निर्मितीवर पण व्हायला लागलेला आहे। मध्य पूर्वेतल्या तणावामुळे क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय। त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे। इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास उद्योगांना पर्याय म्हणून विजेचा वापर करावा लागेल। मात्र विजेचा खर्च अधिक असल्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। ओव्हरऑल इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होत आहे, कारण हे सगळं चेन सप्लाय असतो। ही सप्लाय चेन पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे। हे जर युद्ध असेच चालू राहिले तर आपल्याकडे येणारं क्रूड ऑइल आहे, त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, नंतर LNG आहे, CNG आहे, याचा तुटवडा आत्तापासून जाणवायला लागलेला आहे आणि ओव्हरऑल त्याचा इम्पॅक्ट शेवटी काय असणार आहे की इकॉनॉमी आमची डिस्टर्ब होणार आहे आणि बेसिकली याचा जो अनिष्ट परिणाम आहे, आपली जी इकॉनॉमी खराब झाली, आमच्याकडे उत्पादन होत नसेल तर त्याचा शेवटी रोजगार निर्मितीवर पण परिणाम होतो। उद्योग क्षेत्रासह एकूण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्या अशी मागणी उद्योग क्षेत्रातून करण्यात येते। अशीच परिस्थिती राहिल्यास औद्योगिक क्षेत्राचं मोठं नुकसान होईलच, पण त्यासोबत उद्योगांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर बेरोजगारीचा मोठा परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात येते। सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।